मध्ये विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली। या दुर्घटनेची आता चौकशी होणार आहे। 39 जणांचा मृत्यू यात झालाय तर 50हून अधिक जण गंभीर जखमी आहेत। मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे। जखमींवर करूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींसह मुख्यमंत्री स्टॅलिन यांनीही शोक व्यक्त केलाय। मुख्यमंत्र्यांकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। अभिनेता आणि नुकताच राजकारणात प्रवेश केलेल्या विजय थलपतीच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली। यात 39 जणांचा मृत्यू झालाय तर 50हून अधिक जण जखमी झालेत। या दुर्घटनेनंतर पंतप्रधान मोदींनीही शोक व्यक्त केलाय। तर मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून मृतांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत जाहीर करण्यात आली। थलपतीनेही ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्यात। जीव गमावलेल्या कुटुंबियांच्या प्रती माझ्या संवेदना आहेत। हे दुःख मी शब्दात मांडू शकत नाही असं ट्विट थलपतीने केलंय। मृतांचा आणि जखमींचा आकडा आणखी वाढण्याची भीती आहे। तामिळनाडूच्या करूरमध्ये थलपतीची रॅली झाली। या रॅलीत प्रचंड गर्दी झाली होती। रॅलीत थलपती भाषण देत असतानाच चेंगराचेंगरीला सुरुवात झाली। यात काही कार्यकर्ते बेशुद्ध झाले। विजय यांनी भाषण थांबवत बेशुद्ध झालेल्या लोकांना पाण्याच्या बाटल्या दिल्या। अँब्युलन्सला वाट मोकळी करून देण्याचं आवाहन केलं। पण तोपर्यंत गर्दीत चेंगरून अनेकांचा मृत्यू झाला होता। आता या संपूर्ण दुर्घटनेची चौकशी होणार आहे। थलपती विजयनं तमिळागा वेट्री कझगम नावाचा पक्ष काढलाय। 2026च्या विधानसभा निवडणुकीत थलपती विजयचा पक्ष थेट डीएमके पक्षाला टक्कर देणार आहे। अभिनेता विजयनं पक्ष स्थापन केल्यापासून झालेल्या रॅलींना तामिळनाडूत प्रचंड प्रतिसाद मिळतोय। या रॅलीलाही प्रचंड प्रतिसाद मिळाला होता, पण या रॅलीला चेंगराचेंगरीच्या घटनेनं गालबोट लागलं।